ही चिकनची सुक्की भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार मंडळी, एडी कुकिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन सुक्का व चिकन रस्सा। तर चिकन सुक्का बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1.5 किलो चिकन, 2 चमचे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची यांची पेस्ट, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 लिंबूचा रस आणि चवीप्रमाणे मीठ। तर आता हे सर्व मसाले मी चिकन मध्ये टाकून हे सर्व मिक्स करून घेते। पहिल्यांदा ही पेस्ट, त्यानंतर धना पावडर, हळद, हिंग, चवीप्रमाणे मीठ हे सर्व टाकून झालेले आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेते। आता हे सर्व काही मिक्स करून झालेले आहे। हे मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते 15 ते 20 मिनिटं। आता इथे मी घेतलेले आहे 15-20 मिनिटे चिकन मॅरिनेशन करून घेतलेला आहे। घरचा गरम मसाला 1 चमचा। आता चिकन मी हे 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन करून घेतलेला आहे। आता सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे घरचा गरम मसाला 1 चमचा, 2 ते 3 चमचे मटन मसाला आणि 2 चमचे गोडा मसाला। आता आपण चिकन शिजण्यासाठी टाकूया। आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतलेले आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा घरचा मसाला, 2 चमचे संडे मसाला आणि 2 ते 3 चमचे मटन मसाला हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहे। आता हे चांगले परतवून घेते। आता हे सर्व मसाले मी परतून घेतलेले आहे। त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकते। आता हे चांगले एकदा परतवून घेते। हे सर्व चिकन एकदा परतून घेतलेलं आहे। आता बारीक गॅस करून त्यावरती मी झाकण ठेवते। आता मी एकदा झाकण काढून हे सर्व मिक्स करून घेते। त्यावरती पुन्हा झाकण ठेवते आणि झाकणावरती पाणी ओतते। आता हे पाणी गरम झालं की मी ते त्या कढईमध्ये ओतते। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे व सुक्कं चिकन हे आपलं तयार झालेलं आहे।